कल्पना करा, दोन देश, जणू काही दोन वेगळीच जगं. एका बाजूला आकाशाला भिडणारा उत्तुंग हिमालय, तर दुसऱ्या बाजूला हजारो किलोमीटर पसरलेली प्राचीन पठारं. आज आपण भारत आणि ब्राझीलच्या जमिनीचं हेच रहस्य उलगडणार आहोत. आपण पाहणार आहोत की त्यांची प्राकृतिक रचना, म्हणजेच तिथली जमीन त्यांच्या ओळखीला नेमका कसा आकार देते. कुठल्याही देशाची ओळख म्हणजे काय? पटकन आपल्या डोक्यात काय येतं? तिथला इतिहास, तिथली संस्कृती, बरोबर? पण कधी विचार केलाय की या सगळ्यांच्या मुळाशी काय आहे? ती आहे तिथली जमीन, तिथले डोंगर, नद्या आणि समुद्रकिनारे. हेच तर त्या देशाच्या कथेचा पहिला अध्याय लिहितात. चला तर मग ही कथा वाचायला सुरुवात करूया. तर आपल्या या प्रवासाचे नायक आहेत भारत आणि ब्राझील. दोन्ही देश विशाल आहेत, पण त्यांची भौगोलिक ओळख एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. चला बघूया त्यांची जमीन आपल्याला काय काय सांगते. तर मग सुरुवात करूया या दोन महाकाय देशांच्या गाथेपासून. भारत आणि ब्राझील दोन्ही देश आकाराने प्रचंड आहेत आणि त्यांची भौगोलिक रचनासुद्धा तितकीच भव्य आणि गुंतागुंतीची आहे. आपला पहिला थांबा आहे भारत. चला भारताची एक उभी सफर करूया. म्हणजे अगदी उत्तरेच्या बर्फाच्छादित शिखरांपासून सुरुवात करून थेट दक्षिणेच्या समुद्रापर्यंत. या प्रवासात आपल्याला भारताची अनेक वेगवेगळी रूपं बघायला मिळतील. भारताच्या भूगोलाचं वैविध्य एका नजरेत पाहायचं असेल तर हा नकाशा बघा. उत्तरेकडचे ते तपकिरी रंगाचे उंच पर्वत, मधला हिरवागार मैदानी प्रदेश आणि मग खालचा पिवळसर पठारी भाग. हे जे रंगांमधले फरक आहेत ना, तेच जमिनीच्या उंचीतली प्रचंड तफावत दाखवतात. आपण सुरुवात करूया अगदी वरपासून, भारताच्या मस्तकापासून. उत्तरेला एक नैसर्गिक भिंत म्हणून काय उभा आहे? हा आहे आपला विशाल हिमालय. पण हा फक्त एक पर्वतांचा समूह नाहीये, तर भारताचं हवामान आणि संस्कृती घडवणारी एक प्रचंड मोठी शक्ती आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का हिमालयाबद्दल? भूवैज्ञानिकदृष्ट्या तो अजूनही तरुण आहे. याचा अर्थ तो आजही हळूहळू उंच होतोय. यात अनेक समांतर रांगा आहेत आणि त्यातली जी शिवालिक रांग आहे ना, ती सगळ्यात नवीन, म्हणजे सगळ्यात शेवटी तयार झालेली पर्वतरांग आहे. बरं, हिमालयाच्या त्या उंच शिखरांवरून आता खाली उतरूया. खाली उतरल्यावर आपल्यासमोर पसरतो एक विस्तीर्ण हिरवा पट्टा. हा आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. पण थांबा, हा फक्त एक सपाट जमिनीचा तुकडा नाहीये. खरं तर हा आहे भारताचा अन्नदाता. हिमालयातून येणाऱ्या नद्यांनी लाखो वर्षांपासून जो गाळ वाहून आणलाय ना, त्यामुळेच हा प्रदेश इतका सुपीक बनलाय. आणि हो, इथेच गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मिळून जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजेच डेल्टा तयार करतात, ज्याला आपण सुंदरबन म्हणतो. एक नैसर्गिक आश्चर्यच आहे हे. चला आपला प्रवास अजून दक्षिणेकडे नेऊया, थेट भारताच्या हृदयाकडे, म्हणजे द्वीपकल्पीय पठाराकडे. हा भाग म्हणजे भारताचा सगळ्यात प्राचीन भूभाग आहे आणि याची कथा हिमालयापेक्षा खूप खूप वेगळी आहे. आणि इथेच बघा खरा फरक जाणवतो. एकीकडे हिमालय हा एक तरुण पर्वत आहे, तर दुसरीकडे हा द्वीपकल्पीय प्रदेश कोट्यावधी वर्षांपासून तसाच स्थिर आहे. खरं तर इथली अरवली पर्वतरांग ही पृथ्वीवरच्या सगळ्यात जुन्या पर्वतरांगांपैकी एक मानली जाते. विचार करा. आता भारताच्या मुख्य भूमीचा प्रवास संपवण्याआधी जरा त्याच्या कडेने फिरून येऊया, म्हणजे त्याच्या अथांग पसरलेल्या किनारपट्टी आणि समुद्रातल्या बेटांकडे एक नजर टाकूया. भारताला पूर्वेला बंगालच्या उपसागराचा आणि पश्चिमेला अरबी समुद्राचा असा भव्य किनारा लाभलाय. पण खरी मजा तर समुद्रात आहे. बघा, अरबी समुद्रातली लक्षद्वीप बेटं ही प्रवाळांपासून म्हणजे कोरल्सपासून बनलेली आहेत, तर बंगालच्या उपसागरातली अंदमान आणि निकोबार बेटं ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाली आहेत. म्हणजे बघा, एकाच देशात किती वेगळेपण. चला तर मग आता जगाच्या दुसऱ्या टोकाला जाऊया, ब्राझीलकडे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपल्याला भारतासारखे उंच हिमालय दिसणार नाहीत, पण इथली भौगोलिक रचना तितकीच आश्चर्यकारक आहे. ब्राझीलला म्हटलं जातं उच्च भूमींचा देश. ब्राझीलच्या नकाशावर नजर टाकल्यास उंच पर्वतरांगा शोधूनही सापडणार नाहीत. त्याऐवजी देशाचा खूप मोठा भाग हा प्राचीन उच्चभूमी आणि पठारांनी व्यापलाय. पण यासोबतच इथे काही अशा खास गोष्टी आहेत ज्या ब्राझीलला अगदी अद्वितीय बनवतात. ब्राझीलचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे अजस्त्र कडा किंवा द ग्रेट एस्कापमेंट. कल्पना करा की एक उंच पठार आहे आणि त्याचा किनारा अचानक खाली कोसळतो, एखाद्या महाकाय भिंतीसारखा.
हा उतार इतका प्रचंड आहे की तो समुद्रावरून येणारे पावसाचे ढग अडवतो आणि त्यामुळे त्याच्या पलीकडे एक कोरडा पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो. आता ब्राझीलच्या एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी त्याच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. तो म्हणजे तिथला समुद्रकिनारा. किती लांब असेल, काही अंदाज? तब्बल 7,400 किलोमीटर. ही प्रचंड लांब किनारपट्टी ब्राझीलच्या संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा अक्षरशः कणा आहे. आणि ऐका, याच अथांग किनारपट्टीवर एक वर्ल्ड रेकॉर्ड लपलेला आहे. प्राया ड्यू कॅसिनो नावाचा हा जो बीच आहे ना, तो जगातला सर्वात लांब वालुकामय किनारा मानला जातो. त्याची लांबी आहे 200 किलोमीटरपेक्षा जास्त. म्हणजे विचार करा, एका शहरातून दुसऱ्या शहरात चक्क बीचवरूनच प्रवास करता येईल. अविश्वसनीय आहे हे. तर मग आपण भारताची सफर केली, ब्राझीलचीही सफर केली. आता वेळ आहे या दोन्ही कथांना एकत्र जोडून पाहण्याची आणि हे समजून घेण्याची की जमीन या देशांना नेमका कसा आकार देते. फरक तर अगदी आपल्या डोळ्यांसमोर आहे, नाही का? एकीकडे भारताचा तरुण उत्तुंग हिमालय, तर दुसरीकडे ब्राझीलची प्राचीन स्थिर उच्चभूमी. एकीकडे गंगेचं सुपीक मैदान, तर दुसरीकडे ॲमेझॉनचं विशाळ खोरं. या दोन देशांच्या जमिनीच्या कथा पूर्णपणे 100% वेगळे आहेत. हे सगळं पाहिल्यावर एक मोठा प्रश्न मनात येतो. जर भूगोलच आपलं नशीब ठरवत असेल, तर या दोन पूर्णपणे वेगळ्या भूमी त्यांच्या लोकांच्या भविष्याबद्दल काय सांगतात? भारताच्या उंच पर्वतांमुळे आणि ब्राझीलच्या अथांग समुद्रकिनाऱ्यांमुळे त्यांच्या संस्कृती आणि विकासाचे मार्ग कसे वेगळे झाले असतील? म्हणजे खरंच भूगोलच आपलं नशीब ठरवतो का,